आता स्वदोष दर्शन, निजदोष दर्शन याविषयी दादाजींचं विज्ञान ऐकूया. कोणी देवळात जातो आणि देवासमोर हात जोडून म्हणतो, हे करुणाधीन परमात्मा, मी अनंत दोषास पात्र आहे, आणि पुन्हा म्हणतो की मी माझे दोष पाहू शकत नाही. तेव्हा अशांना विचारावं की बाबा आता तुझ्यामध्ये किती दोष राहिले आहेत? तर तो काय सांगतो की बस 2-3 दोष राहिलेले आहे. अरे शहाण्या, आता गात होता की मी अनंत दोषास पात्र आहे, करुणाधीन आहे, आणि आता म्हणतो की माझ्यामध्ये 2-3 दोष आहे. भगवान काय म्हणतात माहीत आहे? ज्याच्यामध्ये 2-3च दोष असतात तो 3 तासात मोक्षास जाऊ शकतो. मोठ्या मोठ्या महाराजांना, आचार्यांना विचारलं की आपल्यामध्ये काही दोष आहे का? तर म्हणतील 2-3 आहे. अरे 2-3 दोष असतील तर तुम्ही थेट 2-3 तासात मोक्षात जाल. पण हे कसं आहे, प्रत्येकाला दुसऱ्याचे दोष जास्त दिसतात आणि स्वतःचे दोष दिसत नाही. जर स्वतःचे दोष बघता आले तर मग तर केव्हाच मोक्षाला जाऊन पोहोचला असता. यामध्ये कोणाचा दोष नाही, हा काळच तसा आहे. संयोगाप्रमाणे सगळं होत आहे, त्यात त्याचा काय गुन्हा? जितके दोष दिसेल तितके स्वतःचे दोष ते नाहीसे होतात. ज्ञानीपुरुषांची कृपा झाली म्हणजे दोष दिसावयास सुरुवात होईल, आणि जितके दोष दिसतात ते मग निघून जातात. जे चिकट दोष असतील त्यांना जायला 2 दिवस, 5 दिवस, महिना, वर्ष असा वेळ लागेल, पण जेव्हा दिसतील ना तेव्हा ते निघून जातील. ज्याप्रमाणे घरात चोर शिरला, तो कुठपर्यंत बसून राहील? मालकाला माहीत नाही तोपर्यंत. एकदा मालकाला माहीत झाले की ताबडतोब तो चोर तिथून धावायला जाईल. तसं या दोषांचं आहे. दुसरं कुणाचेही दोष पाहू नये. बघायचे असतील, दादाश्री म्हणतात स्वतःचे दोष बघा. या तर दुसऱ्याच्या चुका बघतात, डोकं कसं गरम होते. याच्या उलट जर दुसऱ्याचे गुण बघितले तर बघा डोकं किती शांत होते. या जगात सर्वच सापडेल पण स्वतःची चूक सापडणार नाही. म्हणूनच स्वतःची चूक दाखवायला ज्ञानाची जरूर आहे. ज्ञानी पुरुष असा सर्व सत्ताधारी आहे की तुम्हाला तुमच्या चुका दाखवून आठवण करून देतो आणि मग ती चूक जाते. तर हे केव्हा होणार? जेव्हा ज्ञानीपुरुषाची भेट होईल आणि तुम्हास जेव्हा ते निष्पक्षपाती करणार तेव्हा. ज्ञान हे कोणाची चूक काढत नाही, बुद्धी सर्वांची चूक काढते, सख्या भावाची चूक काढते. कसं होते, जो मोठा आहे ना तो लहानास दम देतोय, त्याची चूक काढतो. त्यापेक्षा आपण सांगावं की माझीच चूक आहे. चूक जर कबूल केली तर मग त्याचा निकाल लागतो. व्यवहारात नियम आहे, अपमान करणारा स्वतःची शक्ती देऊन जातो. म्हणून हसतमुखाने अपमान जमा करा. लोकांची दृष्टी तर दूषित झाली आहे, म्हणून ते दुसऱ्याचे दोष बघतात आणि स्वतःचे बघत नाही. पण आपण तर स्वतःची दृष्टी प्रथम निर्दोषी करून टाकायची. निर्दोषी झाले म्हणजे निर्दोषी बघितले. तुम्हाला जर कोणी दूषित दिसलं नाही तर मग तुम्ही सुटलात. हिशोबाशिवाय कोणी उलटं बोलणार नाही आणि सुलटंही बोलणार नाही. असं हे अद्भुत असं विज्ञान आहे.